एकंदरीतच आज मतदानाचा उत्साह दिवसभर पाहायला मिळणार आहे आणि याच मतदानाचा उत्साह, मतदानाची तयारी नेमकी कशी आपण आपल्या विविध रिपोर्टरकडून जाणून घेणार आहोत। आपण आपल्यासोबत असणार आहे निलेश बुधावले, यासोबतच आफताब शेख आणि अक्षय भाटकर। आपण सुरुवातीला साताऱ्यामध्ये जाऊयात। साताऱ्यामध्ये मतदानाचा नेमका कसा उत्साह असेल, त्यासोबतच कशी तयारी झाली आहे, निलेशकडून जाणून घेऊयात। निलेश, सध्या काय साताऱ्यातलं वातावरण पाहायला मिळतंय? दीपक, 7 वाजता छत्रपती उदयनराजे भोसले अनंत इंग्लिश मीडियम स्कूल या मतदारसंघ या मतदान केंद्रावर येणार आहेत आणि या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। खरं तर हा लोकसभा मतदारसंघ अतिशय चर्चेत आहे, कारण या ठिकाणाहून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार म्हणून शशिकांत शिंदे रिंगणात आहेत आणि त्यांच्या विरोधात उदयनराजे भोसले जे भाजपच्या वतीने रिंगणात असल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर यंदा तब्बल 18 लाख मतदार हे आपला उमेदवार, आपला जो खासदार आहे तो निवडणार आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर साधारणपणे 2307 मतदान केंद्र जे आहेत ते तयार करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याच ठिकाणी 7 वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि उदयनराजे भोसले जे आहेत ते मतदान करताना आपल्याला पाहायला मिळतील। अनंत इंग्लिश मीडियम स्कूल या परिसरामध्ये काही वेळातच उदयनराजे भोसले दाखल होणार आहेत। तब्बल 427 गाड्या ज्या आहेत त्या या केंद्रासाठी दाखल करण्यात आल्या होत्या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी। काल दुपारीच आपले निवडणूक आयोगाचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणाहून आपलं मशीन जे आहेत ते घेऊन दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय आनंद इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये या ठिकाणी मतदानाची तयारी सुरू आहे। 7 वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि छत्रपती उदयनराजे भोसले सकाळी 7 वाजता मतदान करणार आहेत, तर दुसरे उमेदवार शशिकांत शिंदे हे कोरेगाव तालुक्यातील लासूरणे गावामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं प्रशांत कदम हे प्रामुख्याने उमेदवार आहेत, तर प्रचंड महाराष्ट्रामध्ये चर्चेत असणारे अभिजित बिचुगले हे या ठिकाणाहून देखील निवडणूक लढताना पाहायला मिळत आहेत। 18,89,000 मतदार आहेत, याच्यामध्ये साधारणपणे 9,59,000 पुरुष तर 9,30,000 महिला आज मतदान करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। यामुळेच कोण नेमकं मैदान मारणार हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। मतदानाच्या वेळेनंतर देखील मतदारांना आपला मतदानाचा जो हक्क आहे तो बजावता येणार आहे, तशी व्यवस्था देखील सातारा जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे। गेल्या 3 निवडणुकांमधलं जर आपण साधारणपणे चित्र पाहिलं तर दीपक, साधारणपणे 3 निवडणुकांमध्ये मागच्या 50 ते 60च्या दरम्यान मतदान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज किती मतदान होतं हे पाहणं महत्वाचं राहणार आहे, कारण सातारा जिल्ह्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जोरदार आहे। साधारणपणे 41 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान जाईल अशा पद्धतीची हवामान खात्याच्या वतीनं शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळे कार्यकर्त्यांसमोर एक मोठं आव्हान आहे की मोठ्या प्रमाणात सर्व जे मतदार आहेत त्यांना बाहेर काढणं, मतदान केंद्रापर्यंत त्यांना पोहोचवणं। यावर्षी आणखीन एक महत्वाची बाब अशी करण्यात आलेली आहे की ज्या चिठ्ठ्या दिल्या जातात, कोणत्या मतदान केंद्रावर आपलं नाव आहे हे कळावं यासाठी ज्या चिठ्ठ्या देतात त्यासाठी आता सरकारी कर्मचाऱ्यांना देखील बसवण्यात आलेलं आहे। पूर्वी अनेक वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते जे आहेत ते चिठ्ठ्यांचं वाटप करायचे, यावर्षी मात्र सातारा जिल्ह्यात प्रामुख्यानं वेगळा निर्णय घेण्यात आलेला आहे। कलेक्टरांच्या माध्यमातून आता सरकारी अधिकारीच या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत, त्यामुळे कुणीही मतदानापासून वंचित राहू नये यासाठीची ही तयारी सरकारी कार्यालयाच्या वतीनं, निवडणूक आयोगाच्या वतीनं करण्यात आली आहे। निलेश, आता सरकारकडनं असेल किंवा शासनाकडनं असेल ही निवडणुकीची तयारी पूर्णपणे झाल्याचं पाहायला मिळते। निलेश, तू राहाच आपल्यासोबत। आपण रायगडला जाऊयात। रायगडच्या कोलाड इथल्या मतदान केंद्रावरून अक्षय भाटकर आपल्यासोबत आहे। अक्षय, खरं तर एकेकाळी काय म्हणायचं की थेट दुहेरी लढत यावेळेला आपल्याला रायगडमध्ये पाहायला मिळते। तटकरे विरुद्ध गीते अशी काहीशी लढत होती, त्यामुळे कोणाचा निकाल लागणार हे आज भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे। रायगडमध्ये काय नेमकं चित्र सध्या पाहायला मिळते आणि मतदान केंद्र कशा पद्धतीनं सज्ज झालेत रायगडमध्ये? दीपक, मी सध्या सुतारवाडीमध्ये आहे, ज्या ठिकाणी सुनील तटकरे यांचं मतदान आहे, त्यांचं ते गाव आहे आणि या ठिकाणाहून अगदी थोड्या अंतरावर त्यांचं मतदानाचं केंद्र आहे। खरं म्हणजे सुतारवाडी हा थोडासा रिमोट एरिया आहे, या ठिकाणी येणं जाणं देखील थोडंसं मुश्किलीचं आहे। मात्र या संपूर्ण एरियामध्ये डेव्हलपमेंटच्या विषयावर सध्या मतदान केलं जाणार आहे। आम्ही काल दिवसभर या संपूर्ण मतदारसंघांमध्ये होतो आणि त्या ठिकाणी देखील लोकांचं हेच म्हणत होतं की विकासाला आम्ही सगळ्यात जास्त प्राधान्य देणार आहे। पण रायगडचा जर आपण इतिहास बघितला तर कधीही रायगडमध्ये आजपर्यंत जी लाट आहे त्या लाटेच्या विरोधात, म्हणजे प्रवाहाच्या विरोधात हे मतदान झालेलं आहे। त्याच्यामुळे यावेळी देखील अनंत गीते विरोधात सुनील तटकरे यापैकी कोण बाजी मारणार हे बघावं लागेल।
सुरुवातीला ज्यावेळी अनंत गीते हे खासदार झाले होते त्यावेळी धनुष्यबाण चिन्हावर ते खासदार झाले होते. आता मात्र मशाल हे त्यांच्याकडे चिन्ह आलेलं आहे. त्याच्यामुळे या नवीन मशाल या चिन्हासोबत ज्यावेळी ते मतदारांच्या समोर गेलेले आहेत त्यावेळी मतदार त्यांना कशा प्रकारे मत देतात हे बघणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडे तर त्यांचं पारंपरिक चिन्ह आहे घड्याळाचं, त्यामुळे त्या घड्याळाच्या चिन्हाकडे राष्ट्रवादीचे जे पारंपरिक मतदार आहेत रायगड जिल्ह्यामधले, ज्यांनी गेल्या वेळी देखील मतदान केलं होतं सुनील तटकरे यांना, ते आता कशा प्रकारे मतदान करतात हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. तब्बल 16 लाखांपेक्षा जास्त मतदार या मतदारसंघामध्ये आहे. सहा ज्या विधानसभा आहेत त्यामध्ये 2 विधानसभा या रत्नागिरी जिल्ह्यातल्या देखील आहेत. त्यामुळे फक्त रायगडच नाही तर रत्नागिरी जिल्ह्यातला देखील विचार करावा लागतो या इकडच्या उमेदवाराला. अशा प्रकारे सर्वांगीण विकास ज्याने केलेला आहे प्रत्येक ठिकाणी, मग ते पुराच्या वेळी असो कोरोनाच्या वेळी असो, कशा प्रकारे मदत केलेली आहे हे सर्व बघूनच यावेळीचं मतदान केलं जाणार आहे. 2000 पेक्षा जास्त मतदानाची केंद्र आहेत आणि त्या प्रत्येक मतदानाच्या केंद्रावरची तयारी जी आहे ती पूर्ण झाल्याची माहिती ही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी आपल्याला दिलेली आहे. तर या सगळ्यासाठी पोलिसांचा देखील खूप मोठा बंदोबस्त लागणार आहे. श्रीवर्धन, अलिबाग यासोबतच जे रिमोट प्लेसेस आहेत महाड आणि पोलादपूर वगैरे हे जे भाग आहेत त्या ठिकाणी अगदी खेड्यापाड्यात जाऊन देखील मतदानाची केंद्र जी आहे ती तयार करण्यात आलेली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण झालेली आहे, निवडणूक आयोगाकडून तयारी पूर्ण झालेली आहे. 7 वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि सुतारवाडीमध्ये ज्या ठिकाणी आपण आहोत त्याच ठिकाणच्या एका केंद्रावर येऊन सुनील तटकरे आणि त्यांचे सगळे जे कुटुंबीय आहेत ते 7 वाजता बरोबर मतदान करणार आहेत. अक्षय, तू राहाच आपल्यासोबत. सोलापूरमध्ये जाऊयात. आफताब शेख आपल्यासोबत आहे. आफताब, आपण जर बघितलं तर सोलापुरामध्ये हवामानाचा एक वेगळा रेकॉर्ड पाहायला मिळालेला होता आणि त्यासोबत राजकीय तापमान देखील तितकंच तापलेलं होतं. प्रचाराचा ज्वर अक्षरशः शिगेला पोचला होता. तो थंड झाल्यानंतर आता मतदानाचा उत्साह कशा पद्धतीनं सोलापूरमध्ये पाहायला मिळणार आहे? काय मतदानाची तयारी पाहायला मिळते? नक्कीच दीपक, खरं तर सोलापूरचा सामनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे, कारण 2 तरुण आमदारांमध्ये ही लढाई होतीये. महाविकास आघाडीकडून सलग 3 वेळा आमदार राहिलेले आमदार प्रणिती शिंदे या रिंगणात आहेत, तर महायुतीकडून आमदार राहिलेले राम सातपुते हे रिंगणात आहेत. त्यामुळे प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते ही लढाई होताना आपल्याला दिसते आणि थेट ही लढाई होत असताना उमेदवारांमध्ये जितका चुरस होता तितकीच चुरस जे आहेत आज मतदारांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण मतदान जे आहे, मतदानाचा हक्क आज जवळपास सोलापूर जिल्ह्यातील 40 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार. सोलापूर आणि माढा 2 लोकसभा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यात येतात आणि प्रशासनानं जय्यत अशी तयारी केलेली आहे. मी सोलापूर जिल्ह्यातल्या एका मतदान केंद्रावरती आपण या ठिकाणी बघताय आदर्श महिला केंद्र जे आहेत ते देखील या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं उभे करण्यात आलेले. महिलांचा मतदानातला टक्का वाढावा यासाठी, महिला सन्मान करण्यासाठी अशा पद्धतीनं पिंक बूथ जे आहेत ते प्रशासनानं यावेळेस उभे केलेले आहेत. सोबतच युवा मतदान अधिकारी असतील, असे युवा मतदान केंद्र असतील, दिव्यांग मतदान केंद्र असतील, अशा पद्धतीनं मतदानाचा टक्का वाढावा याची प्रशासकीय पातळीवरती तयारी करण्यात आली आहे. जसं तुम्ही सांगितलं की सोलापूरचा पारा दिवसेंदिवस वाढतोय. 44 अंशापेक्षा जास्त तापमान मागच्या काही दिवसांमध्ये सोलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यापासून मतदारांना कोणताही त्रास होऊ नये याची देखील खबरदारी प्रशासनाच्या वतीनं घेतली जाते. प्रत्येक मतदान केंद्रावरती मंडप उभा करण्यात आलेला आहे. 100 लोकांना बसण्यात येईल अशा पद्धतीची आसन व्यवस्था देखील या मतदान केंद्रांवरती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली आहे आणि प्रत्येक मतदाराला टोकन देण्याची एक पद्धत जी आहे ती यावेळेस प्रशासनाच्या वतीनं राबवली जाते, जेणेकरून नागरिकांना रांगेत थांबावं लागणार नाही आणि नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी जी आहे प्रशासन घेते. प्रत्येक मतदान केंद्रावर आपण काल दाखवलं की ओव्हरएसचे पॅकेट्स असतील किंवा उन्हापासून फटका लागू नये यासाठी खबरदारी जी आहे ती प्रशासनाने घेतली आहे. राजकीय दृष्ट्या आपण विचार केला तर प्रचाराचा मोठा धुराळा या ठिकाणी उडालेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राहुल गांधींपर्यंत, योगी आदित्यनाथ पासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत दोन्ही पक्षाच्या, दोन्ही आघाड्यांच्या आणि युत्यांचे उमेदवार, राष्ट्रीय नेते जे ते सोलापूरमध्ये आलेले होते. प्रचार त्यांनी केलेला आहे. एकूण मतदार राजा जो आहे तो आज आपला कौल कोणाच्या बाजूने देतो हे 4 जूनला कळत असलं तरी प्रशासकीय पातळीवरती मतदानाची संपूर्ण तयारी आपल्याला या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात पाहायला मिळते. दीपक, नक्कीच. आफताब, निलेश आणि अक्षय, तुमच्या तिघांचेही धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दिवसभर मतदानासंदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.